हाय हॅलो नमस्कार. मी अश्विनी परत एकदा तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. चला तर, दिवसाची सुरुवात छान झालेली होती. छान असा गरम गरम चहा पिऊन आणि त्यानंतर आंघोळ करून लागले पटापट स्वयंपाकाच्या तयारीला. कारण एकादशीचा सर्वांचा उपास होता, त्याच्यामुळे जेवण हे पटापट बनवायचं होतं. आज देवाला पण नैवेद्य म्हणजे दाखवायचा होता. त्याच्यामुळे आज स्वयंपाकात वरण भात, भाजी पोळी, कोशिंबीर, कढी असं छान बनवलेलं होतं. त्यानंतर मग पटापट सर्व चिरून घेतलं, काकडी वगैरे सगळं कोशिंबिरीची किसून घेतली, कुकर लावला वरण भाताचा पटकन आणि पटापट सर्व आवरून घेतलं. मी स्वयंपाक करता करता इकडे अनकची पण मध्ये मध्ये लुडबुडी चाललेलीच होती. त्यानंतर इकडे कणिक वगैरे मळून ठेवली आणि फक्त पोळ्या करायच्या बाकी ठेवलं होतं की सगळेजण बसल्यावर गरम गरम पोळ्या करू. पण मग त्याच्यानंतर पटकन जाऊन देवाची पूजा करून घेतली आणि मग देवाला नैवेद्य पण दाखवून दिला. आणि त्यानंतर मग देवाला नैवेद्य दाखवल्यावर इकडे आपले अनकदादा पटकन जाऊन त्या ताटाजवळ जाऊन बसले आणि लगेच ताट स्वतःकडे ओढला आणि जेवायला बसला. कारण त्याला पण भूक लागली होती आणि त्याला असं दिसत होतं की आज बापरे, ताटामध्ये आज एवढे सारे पदार्थ, काय खाऊ आणि काय नको. त्याच्यानंतर मग आम्ही म्हटलं जाऊ दे, जेवू दे त्याला, तो काय काय जेवतो आपण पण बघू आता. छान असा मांडी घालून तो पण छान जेवायला बसलेला होता. मग इकडे त्याचं जेवण झालं आणि त्यानंतर मग आम्ही पण पटापट जेवण आवरून घेतली आणि त्याच्यानंतर घरी आलो होते इलेक्ट्रिशियन. कारण की आमच्या इन्व्हर्टरचं काम चालू होतं, त्याच्यामुळे घरात पूर्ण पसारा पडलेला होता आणि प्रत्येक रूममध्ये नुसती धूळ धूळ होती. त्यामुळे मग ते गेल्यानंतर पटापट सर्व आवरलं आणि इकडे संध्याकाळ झाली होती. देवांना दिवा लावला आणि मग त्याच्यानंतर जास्त काही शूट केलं नाही. चला तर मग असा संपला आमचा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.